शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरती देशभरात एस्मा कायदा लागू. घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅसचा प्राधान्याने पुरवठा करणार. नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचेही आदेश. पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. गॅस सेंटर्सवरती व्यावसायिक सिलेंडर नसल्याने मोठी अडचण, तर घरगुती गॅस सिलेंडर देखील 3 दिवसांनी उपलब्ध होत असल्याने अडचणीमध्ये वाढ. एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात. परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील हॉटेल्स बंद करावे लागण्याची शक्यता. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनकडून चिंता व्यक्त. रत्नागिरीमध्ये गॅस एजन्सीना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावरती. अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग, तर नागपूरमध्ये छोट्या हॉटेलवाल्यांकडून सर्रास घरगुती सिलेंडरचा वापर. हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत. पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती. तेल शुद्धीकरण कारखान्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचेही आदेश. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताचा नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे राखीव साठे खुले करण्याचं आवाहन. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत. भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पर्याप्त साठा. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. एलएनजी तुटवड्याचा ऑटो इंडस्ट्री, फार्मा कंपन्यांना मोठा फटका. एमआयडीसीला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन एलएनजीची गरज, मात्र युद्धामुळे पुरवठा विस्कळीत. स्टील कंपन्यांमधील युनिट बंद पडण्याच्या मार्गावर. कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये मोठी घसरण. WTI क्रूड ऑइल प्रति बॅरल $88वर, तर ब्रेंट क्रूडच्या किमती $92 पर्यंत घसरल्या. जगासाठी मोठा दिलासा. इराणनं तेल पुरवठा थांबवल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांची इराणला धमकी. तेल पुरवठा थांबवला तर हल्ले आणखी वाढवू, ट्रम्प यांचा इशारा. वाटाघाटी सुरू असताना हल्ले करणाऱ्या अमेरिकेसोबत चर्चेचा कटू अनुभव. अमेरिकेसोबत चर्चा करणं आता आमच्या अजेंड्यावर नाहीये. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी चर्चेच्या शक्यता फेटाळल्या. होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरामध्ये युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशातील इंटरनेट सेवा ठप्प होण्याची शक्यता. सागरी मार्गाच्या तळाशी फायबर ऑप्टिक केबल्सचं जाळं असल्यानं मोठी भीती व्यक्त. इस्रायल इराण युद्धाचा पाकिस्तान बांगलादेशला फटका. पाकिस्तानात पेट्रोल तब्बल ₹336 लिटर. लाहोर, कराचीमध्ये पेट्रोल पंपावर गर्दीच गर्दी, तर पेट्रोलसाठी एकाची हत्या झाल्याची ही माहिती समोर. अमेरिकेनं तुर्की आणि सौदी अरेबियातील राजदूतांना परत बोलावलं. मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती निर्णय. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणच्या लष्करी सुविधांचं मोठं नुकसान. युद्धावर भारत सरकारची भूमिका म्हणजे षंडांची शांतता. संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा. संसदेत इराण इस्रायल युद्धावरती चर्चा का घडवली जात नाही, राऊतांचा सवाल. इस्रायल हल्ल्याचे पर्यावरणावरती घातक परिणाम. इराणची राजधानी तेहरानमध्ये काळा विषारी पाऊस पडल्याची धक्कादायक घटना. इस्रायलनं तेल शुद्धीकरण केंद्रावरती केले होते मिसाईल हल्ले. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.